भारताने अमेरिकेसोबतचा व्यापार करार तात्पुरता रोखला। अमेरिकेकडून आयात शुल्क निश्चित करेपर्यंत स्वाक्षरी नाही, भारताची भूमिका। भारत अमेरिकेतील व्यापार करार पुन्हा लांबणीवर। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 1.84% वाढ। कच्च्या तेलाच्या किमती $102 प्रति बॅरलवर। सोमवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 2.4% घट। शिवालिक नंतर आज नंदादेवी टँकर भारतामध्ये झाला दाखल, तर आखाती देशातून गुजरातमध्ये 92,700 मेट्रिक टन एलपीजीचा साठा उपलब्ध। एलपीजी नंतर आता तेलाच्या किमती देखील कडाडल्या। 15 रुपयांनी तेल महागलं। मार्केट यार्ड या ठिकाणी 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ। युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या। आखाती युद्धाचा चटका महाराष्ट्राच्या खानावळींना। ठाण्यामध्ये आता 60% हॉटेल्स बंद। पुण्यात पोळी भाजी केंद्रावरील दर देखील दुप्पट। अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ, तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर। गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद। एलपीजीसाठी रांगा लागल्या, तर देशात ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी स्थिती। संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा। आखाती युद्धामुळे रिक्षा चालकांना धक्का। एलपीजी 61 वरून थेट 96 रुपयांवर। 10 दिवसांमध्ये एलपीजीचे दर वधारले। नाशिक संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा। पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली। घरपोच गॅसऐवजी रस्त्यावरच गॅसचं वाटप। मार्केट यार्ड परिसरात पुन्हा एकदा सिलेंडरसाठी रांगा। जालन्यात गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडरची चोरी। उदवट या शिवारातील घटना। 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला। पोलिसात गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये गॅसचा काळा बाजार। ट्रकमधून सिलेंडर विक्री कॅमेऱ्यात कैद। 3 आरोपी फरार। तपास सुरू। नाशिकमध्ये विनापरवाना सिलेंडरने भरलेला ट्रकही जप्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या भेटीला। एनडीए घटक पक्ष म्हणून आगामी मंत्रिमंडळ फेरबदलांवर चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित। 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्त्वाची बैठक। धर्मस्वातंत्र्य विधेयकानंतर महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी। भाजप आमदार परिणय फुके आज विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार। लोकसंख्येच्या ताणामुळे संसाधने घटल्याचाही दावा। आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागणार। जितेंद्र आव्हाडांना ही किंमत मोजावी लागेल। देसाईंचा इशारा। आव्हाडांच्या निलंबनाचा ठराव आज गटनेत्यांच्या बैठकीत मांडणार अशी देखील माहिती। ब्लॅक बॉक्स सुरक्षित तरी जळाल्याचं का सांगितलं? अहमदाबाद अपघाताची माहिती अमेरिकन एजन्सीला का दिली नाही? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचा सवाल। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला। दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट। बँक संचालकांच्या कृतीत कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचं निरीक्षण। 11 महिन्यांमध्ये देशात महागाईचा उच्चांक। डाळी, भाज्या आणि अन्नपदार्थ महागले। बासमती तांदूळ 5 ते 10 रुपयांनी महागला। चांदीच्या दरात आखाती देशातील युद्धामुळे पडझड। सोन्याच्याही दरात पडझड। चांदी 9,000 सोनं 2,950 रुपयांनी स्वस्त। जीएसटीसह चांदी 2.25 लाखांवर। सोन्याचे दर 1,60,000 स्थिर। गुढीपाडव्यात आमरसपुरीचा बेत कोलमडणार। हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले। एपीएमसीमध्ये आंब्याची मर्यादित आवक। पालघरच्या बोईसर तारापूर